बनवण्याची तयारी. बघा की गोव्यामध्ये अजूनही कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. जे काही मॅन्डेट आता आलेलं आहे त्या मॅन्डेटला आम्ही स्वीकारतो. ज्या काही आमच्या चुका झाल्या त्याला दुरुस्त करू आणि 2024च्या लढाईची आमची तयारी आम्ही मजबूतीनं लढू. पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे मुद्दे हे जे मूळ मुद्दे होते हे त्या ठिकाणी बाजूला पडलेले आहेत. आणि आता लोकांचा मानस आहे, कारण लोकशाहीमध्ये हे सगळ्यांनी मान्य करायचं असते की निवडणुका झाल्यात की त्याच्यातले जे निकाल येतात त्या निकालाला मान्य करावं लागतं. पण आमचा मुद्दा राहील तर ही जे मूळ मुद्दे आहेत, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे आणि महागाई, या मुद्द्याला घेऊन काँग्रेस पुन्हा ताकदीनं जनतेसमोर जाणार. काँग्रेसचं जर आपण गोव्याचं जर आपण बघितलं तर काँग्रेसचं सरकार स्थापन करणार असं स्पष्ट कालपर्यंत चर्चा होती. मात्र आजचे निकाल पाहता आता काँग्रेसला सरकार स्थापन करणं अवघड झालेलं आहे. महत्त्वाची बाब आहे, पवार साहेबांनी असं म्हटलंय की जर युती झाली असती तर कुठेतरी एक वेगळी ग्रंथ पाहायला मिळाले असते, परंतु युती झाली नाही त्याचा फटका बसतो. गोव्याला अजूनही कोणालाही बहुमत मिळालेलं नाही. त्याच्यामुळे गोव्याचं सरकार कोणाचं बनेल हे आज त्याच्यामध्ये निर्णय सरकार जेव्हा होईल तेव्हा काय. पंजाबमध्ये तुमचे सर्व मोठे नेते पराभूत झालेले आहेत, इन्क्लुडिंग नवजोत सिंग सिद्धू. कृपया प्रतिक्रिया. लोकशाहीमध्ये मोठे किंवा लहान ह्या दोन गोष्टीचा भेदभाव नसतं. अटल बिहारी वाजपेयी पण निवडणुका हरलेत आणि इंदिराजी गांधी पण निवडणुका हरल्या आहेत. त्यामुळे हे लहान मोठं नसतं, लोकांनी दिलेल्या मॅन्डेटलाच स्वीकारावं लागतं. काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला असला शरद पवारांनी म्हटलं आहे की काय अजूनही तो कला सुरू आहे का? पवार साहेबांनी आपल्या पक्षाचं सांगितलं असेल, काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही कला काँग्रेस नाही. पक्षाचं त्यांनी सांगितलं नाही. अंतर्गत कलामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे, त्याबाबत त्यांनी विचार करावा, याबाबत त्यांनी आत्ममंथन करावं असं बोलले. मी त्यांचं जे स्टेटमेंट ऐकलं ते काँग्रेसचे आपली भूमिका स्पष्ट करतील. मी त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार नाही असं शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. गोव्यामधल्या विधानसभेच्या निवडणुकीचा पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाची करिश्मा आहे. जो जिता वो सिकंदर. आता करिश्मा कोणाचा झाला आणि अजून सत्ता तिथं बसलेली नाही. सत्ता बसू द्या, त्याच्यानंतर त्यांना आमच्यापेक्षा जास्त 2-3 आमदार जास्त मिळाले. फक्त एवढाच फरक आहे. आता बघू, आता पुढं अजून आहे. देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, ते प्रभारी होते गोव्याचे. काही ग्रीटिंग्स दिल्या आहेत, शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये तिथं भाजप मोठा पक्ष झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छाच दिल्या पाहिजे. पण अजून सत्ता त्या ठिकाणी बसलेली नाही. सत्तेचा खेळ अजून सुरूच आहे, त्याच्यामुळे सत्ता बसल्यानंतर बघू. उत्तर प्रदेशामध्ये राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजूनही कमकुवत आहे, यामुळे काँग्रेस पक्ष अनेक राज्यामध्ये पराभव तोड पाहत आहे. काय मत आहे तुमच्यावर? या विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्या राज्यामधल्या नेतृत्वावरचं हे सगळी लिडरशिपवर त्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पक्षाचं नेतृत्व कमजोर आहे असा अर्थ लावला जाऊ शकत नाही. मग पंजाबमध्ये BJPला जागाच मिळाल्या नाहीत म्हणून केंद्रातलं BJPचं नेतृत्व कमजोर आहे असं म्हणायचं आहे का? मूळ प्रश्न तो नाही आहे. मूळ प्रश्न आमचं केंद्रातलं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे मजबूत आहे आणि मध्य प्रदेश में भी जीते थे, कर्नाटक में भी जीते थे. BJP जिस तरह से इस लोकतंत्र को तकलीफ में लाकर लोकतंत्र ख़त्म करने की बात जो करती है वो आपने भी देखा है. हमारे लीडरशिप के नेतृत्व में हमने चुनाव कई जीते हैं और जीतेंगे. जो मैंने जब ही कहा कि जो मूल उद्देश्य लेके हम लोग जनता के सामने गए थे, जिसमें बेरोजगारी थी, उसमें महंगाई थी, किसान का इशू था, गरीबी का इशू था और देश को बेचने वाली जो व्यवस्था, देश बेच के चलाने वाली व्यवस्था के बारे में हमने लोगों के सामने बात रखी. इस मुद्दों को लोगों ने बाजू क्यों रखा, ये हमारे लिए चिंतन का विषय है और इसलिए हमने कहा कि हम चिंतन करेंगे. लोगों को महंगाई चलती है, लोगों को बेरोजगारी चलती है, गरीबी चल रही है, किसान के मुद्दे, किसान आत्महत्या कर रहा है, ये सब चल रहा है.
तो इसके बारे में भी चिंतन करने की जरूरत है। क्या प्रियंका गांधी वाड्रा का वो जो नारा था कि लड़की हूँ लड़ सकती हूँ, वो विफल हो गया नारा। देखो हमारे जोडून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं जे ब्रह्मास्त्र होतं म्हणजे जे प्रियंका कुठेतरी फेल ठरलंय का? देखो हमारा उत्तर प्रदेश में हमारे 7 ही MLA थे। प्रियंका जी को वहाँ पर हमने उनके नेतृत्व में वहाँ चुनाव लड़े गए, वहाँ पर 403 जगह पे कांग्रेस ने वहाँ पे चुनाव लड़ा। त्याचा परिणाम आहे का तुमचा पराभव जो झालेला आहे पंजाबमध्ये? पंजाबचा जो मुद्दा आहे, पंजाबमध्ये आपने जे काही जनतेला आश्वासन दिले, विद्युत फुकट दिली, काय पैसे काय द्यायचं प्रत्येक महिन्याला त्यांनी दिलेले आहेत, ते आश्वासन त्यांनी दिले, त्या आश्वासनाच्यामुळे पंजाबमध्ये त्या पद्धतीचं काही झालं असेल। आता आपने उत्तर प्रदेश झाकी है, महाराष्ट्र बाकी है असा भाजपाचा नारा आहे। याचा अर्थ जवळपास स्पष्ट आहे की 4 राज्यांच्या निवडणुकीच्या यशानंतरनं महाराष्ट्र हा भाजपाचा टार्गेट असणार आहे। बघा, त्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, तिच्यातच भाजपला काय स्थिती आहे लोकांनी त्यांना दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी भाजप आता महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकत नाही अशी परिस्थिती आज आहे। आणि पुढच्या काळामध्ये अजून खूप साऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये त्यांना वस्तुस्थिती पुढे येईल। कुठल्या मुद्द्यांवर भाजपला मतदान झाले? जर गरिबी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही लोकांच्या समोर गरिबी, शेतकरी, बेरोजगारी, महागाई या सगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पुढे गेलो। पण ठीक आहे, ते लोकांनी ते मुद्दे बाजूला केलेत, कुठल्या मुद्द्यावर केला म्हणून मी त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, हा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित। नाना, शेवटचा प्रश्न, काँग्रेसनं आता गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष नेमावा का? हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत आहे की त्यांनी कोणाला अध्यक्ष ठेवावं की नाही ठेवावं। बाहेरच्या लोकांनी आमच्या घरात येऊन कारभार करायच्या पेक्षा आपल्या घरातला कारभार बघावा। देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि वो गोवा में सरकार बनाने की स्थिति में है, आपकी क्या राय है? आप कैसे? मैंने कहा ना कि अभी गोवा में सरकार नहीं बनी है, गोवा के अनुभव देश की जनता को पता है, इसलिए जब तक सरकार नहीं बनती तब तक सब लोग कोशिश कर रहे हैं कि सरकार बनाने के लिए हम भी दावा ठोकेंगे कि हम भी सरकार बनाएंगे। बीजेपी ये भी कह रही है कि देवेंद्र फडणवीस दोबारा मुख्यमंत्री बन रहे हैं, वापस से सिंहासन में बैठेंगे महाराष्ट्र के, इस तरीके का बयान मुनगंटीवार दे रहे हैं। हमने कब कहा कि मुनगंटीवार बने या फडणवीस बने, उसमें उनको वो कुछ भी दिन में सपने देख सकते हैं। उनको किसी को सपने देखने के लिए कोई पैसे तो नहीं लगते और लोकतंत्र की जरूरत भी नहीं है, और लोकतंत्र को मानने वाले भी लोग नहीं है। दिन में सपना देखने वालों को सपना देखना चाहिए। सर, जिस तरह के नतीजे सामने आ रहे हैं, क्या कांग्रेस को आत्मचिंतन करने की जरूरत है और गांधी परिवार से हमने स्पष्ट कहा कि हम जो मुद्दे लेके लोगों के सामने गए थे, उत्तर प्रदेश में हो, उत्तराखंड में हो, मणिपुर में हो, गोवा में हो, पंजाब में हो, जिस तरह से महंगाई केंद्र सरकार की गलत नीतियों के साथ बढ़ रही है, बेरोजगारी देश में बढ़ती जा रही है, गरीबी बढ़ती जा रही है, किसान के प्रश्न खड़े होते जा रहे हैं, ये सब मुद्दे लेके हम लोग गए थे। और ये मुद्दे लेके भी जाने के बाद भी लोगों ने हमें समर्थन नहीं किया, इसलिए हमने इस विषय के ऊपर आत्मचिंतन करने की ज़रूरत है ये कहा है। और बिल्कुल आज न कल उसका परिणाम लोगों में आएगा कि जो ये मुद्दे लेकर लोगों के सामने जाएंगे उनके साथ। और